नमस्कार श्रोते हो, जीवन चैतन्याच्या या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण सध्या चालू असलेल्या अधिक मासाविषयी जास्तीची माहिती घेऊया. सुरुवातीला समजून घेऊया की अधिक मास म्हणजे काय. अधिक मास हा हिंदू पंचांगातील एक अतिरिक्त महिना असतो, जो चांद्रवर्ष आणि सौरवर्ष यातील फरक संतुलित करण्यासाठी जोडला जातो. चांद्रवर्षातील 12 महिने मिळून साधारण 354 दिवस होतात, तर सौरवर्ष साधारण 365 दिवसांचे असते. त्यामुळे दरवर्षी सुमारे 11 दिवसांचा फरक निर्माण होतो. हा फरक सुमारे 32 महिने 16 दिवसात एका पूर्ण महिन्या एवढा होतो. तेव्हा पंचांगात एक अतिरिक्त म्हणजे जादाचा महिना जोडला जातो, त्याला अधिक मास असे म्हणतात. यालाच पुरुषोत्तम मास असेही संबोधले जाते. अधिक मास कधी येतो तर हिंदू पंचांगानुसार एखाद्या चांद्र महिन्यात सूर्याचे एकही राशी परिवर्तन म्हणजे संक्रांती होत नसेल तर तो महिना अधिक मास मानला जातो. साधारणतः दर 2 वर्षे 8 महिन्यांनी अधिक मास येतो. अधिक मासाचे धार्मिक महत्व काय आहे? अधिक मास किंवा पुरुषोत्तम मास हा पूजा, दान, जप, तप आणि धार्मिक साधनेसाठी अत्यंत शुभ मानला जातो. या काळात विवाह, गृहप्रवेश यासारखे मंगल कार्य सहसा केले जात नाहीत. मात्र व्रत, कथा, गीता पठन, विष्णुपूजा यांना विशेष महत्त्व दिले जाते. यापूर्वी अधिक मास 2023 साली झाला होता आणि सध्याच्या पंचांग गणनेनुसार 2026 म्हणजे सध्या चालू असलेल्या वर्षी ज्येष्ठ महिन्याचा अधिक मास येत असून अधिक मास आलेला आहे ऑलरेडी, त्याला अधिक ज्येष्ठ किंवा पुरुषोत्तम मास असे म्हटले जाते. 2026 मधील अधिक मासाचा प्रारंभ दिनांक 17 मे 2026 म्हणजे रविवारपासून झालेला आहे आणि तो दिनांक 15 जून 2026 म्हणजे सोमवार रोजी समाप्त होईल. या अधिक मासात हिंदू पंचांगानुसार 2 ज्येष्ठ महिने मानले जातील. पहिला अधिक ज्येष्ठ मास आणि दुसरा शुद्ध ज्येष्ठ मास. अधिक मासाचे महत्व काय? हा महिना विशेषतः भगवान विष्णूंना समर्पित केला जातो, म्हणूनच याला पुरुषोत्तम मास असेही म्हणतात. या महिन्यात कारण पुरुषोत्तम हे भगवान विष्णूंचं आणखी एक सहस्त्रनामांपैकी एक नाम आहे, म्हणून या महिन्यात भाविक मोठ्या श्रद्धेने विष्णुपूजा, गीता पठन, जप, तप, दान, धर्म तसेच एकादशी व्रत सुद्धा करतात. या अधिक मासातील प्रमुख तिथी कोणत्या आहेत तर कमला एकादशी जी 27 मे 2026 रोजी होती ती, आणि अधिक ज्येष्ठ मास स्नान इत्यादीची दान करून जी पौर्णिमा व्रत असते ते 31 मे 2026 रोजीचं, आणि कमला एकादशी व्रत की जे 11 जून 2026 रोजी येणार आहे ते. अधिक मासामध्ये काय केले जात नाही, मी आधी सांगितलं त्याप्रमाणे परंपरेनुसार अधिक मासामध्ये विवाह, गृहप्रवेश, मुंडन, नवीन व्यवसायाचा प्रारंभ यासारखी मंगल कार्य यामध्ये टाळली जातात. आता अधिक मासामधील वैज्ञानिक दृष्टिकोन आपण समजून घेऊया. अधिक मासामागे एक शास्त्रीय आणि खगोलशास्त्रीय आधार आहे. जर अधिक मासाची व्यवस्था नसती तर आपल्या सण उत्सवांची वेळ विस्कळीत झाली असती. म्हणजे असे की होळी, दिवाळी आणि इतर सण कधी हिवाळ्यात तर कधी पावसाळ्यात तर कधी उन्हाळ्यात असे आले असते. अधिक मासामुळे सर्व सण योग्य ऋतूमध्ये आणि ठराविक काळामध्ये साजरे केले जातात. अधिक मासाला मलमास असे का म्हणतात? अधिक मासात अनेक शुभ आणि मंगल कार्य वर्ज्य मानली गेली आहेत. या संपूर्ण महिन्यात सूर्य संक्रांती नसते, त्यामुळे हा महिना मलिन मानला जातो, म्हणूनच त्याला मलमास असे म्हणतात. मलमासात नामकरण, यज्ञोपवीत, गृह प्रवेश, विवाह तसेच नवनवीन मौल्यवान वस्तूंची खरेदी यासारखी शुभ कार्य केली जात नाहीत, हे आपण याआधी सुद्धा पाहिलेले आहे. या अधिक मासाला पुरुषोत्तम मास असे का म्हणतात त्याचं उत्तर मी तुम्हाला आधी सांगितलं की भगवान विष्णूंच्या सहस्त्रनामांपैकी एक नाम पुरुषोत्तम असे आहे. पण थोडंसं आपण याच्यामध्ये बघूया की धार्मिक मान्यतेनुसार मलिन मानल्या जाणाऱ्या या महिन्याचे स्वामित्व कोणत्याही देवतेला स्वीकारायचे नव्हते. तेव्हा मलमासाने भगवान विष्णूंना प्रार्थना केली. त्या प्रार्थनेने प्रसन्न होऊन विष्णूंनी या महिन्याला आपले श्रेष्ठ असे पुरुषोत्तम हे नाव दिले. श्रीहरींनी वरदान दिले की जो या महिन्यात भागवत कथा,
श्रवण, मनन, भगवान शिवांची पूजा, धार्मिक अनुष्ठान आणि दानधर्म करील त्याला अक्षय पुण्य प्राप्त होईल आणि म्हणून याला पुरुषोत्तम मास असे म्हटले गेले आहे. तर श्रोते हो, ही होती अधिक मासाविषयीची अगदी थोडक्यात माहिती. जीवन चैतन्य या आपल्या यूट्यूब चॅनलवरती असाच नवनवीन कॉन्टेंट आपण प्रसारित करत असतो. जर या कॉन्टेंटमध्ये आपल्याला रुची असेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यांना या विषयामध्ये रुची आहे त्यांच्याबरोबर चॅनलची लिंक आपण शेअर करू शकता. लाईक, सबस्क्राईब, बेल आयकन हिट करा म्हणजे नवनवीन कॉन्टेंट आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. धन्यवाद.